Hey student, this is Pooja Bhosle here. So let's start our next point in the third chapter, that is marginal utility. Okay, so what we have studied in last lecture, meaning of utility, then definition of utility. After that we have studied types of utility, where you studied total utility point. Okay, so now you are clear about total utility, what is mean by total utility and how you can calculate total utility. See, what is marginal utility? Now let's start our most important point in this chapter, that is meaning of marginal utility. Okay, see, marginal utility is the utility derived from an additional unit, or marginal utility is the addition made to the total utility with the consumption of an additional unit. Okay, यू आर क्लिअर अबाउट टोटल युटिलिटी. युटिलिटी म्हणजे नेमकं काय असतं, तर टोटल युटिलिटी म्हणजे काय, युटिलिटी म्हणजे काय आणि मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय. तर युटिलिटी म्हणजे काय तुम्हाला क्लिअरली माहिती आहे आता, राईट. एक्सपेक्टेड सॅटिस्फॅक्शन, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की कुठल्याही कमोडिटीची वॉन्ट सॅटिस्फाईंग कॅपॅसिटी, राईट. म्हणजे की त्या वस्तूकडून किंवा त्या कमोडिटीकडून तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे, किती सॅटिस्फॅक्शन एक्सपेक्टेड आहे, त्याला तुम्ही युटिलिटी म्हणू शकता. किंवा त्या वस्तूची तुमचं सॅटिस्फॅक्शन करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला तुम्ही काय म्हणू शकता, युटिलिटी म्हणू शकता. एकंदरीत काय, तर वॉन्ट सॅटिस्फाईंग कॅपॅसिटी ऑफ अ कमोडिटी मीन्स युटिलिटी. ओके, तर या ठिकाणी हे क्लिअर आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं टोटल युटिलिटी. टोटल युटिलिटी म्हणजे काय, तर तुमची वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी जेवढे काही युनिट्स तुम्ही कन्झ्युम करत आहात, या ठिकाणी जेवढे काही युनिट तुम्ही यूज करत आहात, कन्झ्युम करत आहात, तर त्याच्यातनं मिळालेलं जे सॅटिस्फॅक्शन आहे, एक्सपेक्टेड सॅटिस्फॅक्शन आहे, त्याला टोटली तुम्ही काय म्हणू शकता, टोटल युटिलिटी. इट मीन्स दॅट की तुम्हाला भूक लागलेली आहे आणि तुम्ही एकंदरीत 3 ते 4 चपाती खाताय. 4 चपाती तुम्ही एका टायमिंगला खाल्ल्या आणि या ठिकाणी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे, तुमची भूक या ठिकाणी पूर्णपणे कमी झालेली आहे. इट मीन्स दॅट की प्रत्येक चपातीमधनं किंवा प्रत्येक चपाती जेव्हा तुम्ही कन्झ्युम करत होतात, त्या ठिकाणी खात होतात, तेव्हा प्रत्येक चपातीमधनं मिळालेलं जे तुमचं सॅटिस्फॅक्शन आहे, युटिलिटी आहे त्या चपातीची, तर त्यांचं टोटल जेव्हा तुम्ही करताय, म्हणजे फर्स्ट चपातीमधनं तुम्हाला 20 इतकं युटिलिटी मिळालं, सेकंडमधनं 18 मिळालं, अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळाले, 4ही चपातीमधनं सॅटिस्फॅक्शन वेगवेगळं मिळालं, युटिलिटी वेगवेगळी मिळाली. तर यांचं जेव्हा तुम्ही टोटल करता ते म्हणजे काय असतं, टोटल युटिलिटी. मग मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय, सी दिस इज द टेबल. ओके, तर पहा, फर्स्ट कॉलम कशाशी रिलेट करतो, युनिट्स ऑफ कन्झम्पशन ऑफ कमोडिटी एक्स, सेकंड कॉलम टोटल युटिलिटी अँड थर्ड कॉलम इज रिलेट विथ मार्जिनल युटिलिटी. ओके, तर पहा की एक्स ही कमोडिटी आहे. या ठिकाणी कुठलीही कमोडिटी तुम्ही कन्सिडर करू शकतात. जेव्हा तुम्ही 1 युनिट त्या ठिकाणी कन्झ्युम केलं, तुमची युटिलिटी झाली 20. येथे लक्षात, पहिल्यांदा तुम्ही फर्स्ट अँड सेकंड कॉलम एकदा क्लिअर करा. आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केले, तर एकदा आपण रिकॅप करू. पहा, फर्स्ट युनिटमधनं 20 मिळाली. सेकंड युनिट तुम्ही परत आणखीन 1 युनिट कन्झ्युम केला, त्यातनं तुम्हाला आणखीन थोडी काय मिळाली, युटिलिटी मिळाली, राईट. म्हणजे या ठिकाणी पहिल्यामधनं 20 मिळाली, दुसऱ्यामधनं 18 मिळाली. म्हणजे काय, टोटली 2 कमोडिटी कन्झ्युम केल्यानंतर तुम्हाला 38 मिळालं. 3 या ठिकाणी युनिट कन्झ्युम केल्यानंतर टोटल तुमचं झालं 53. 4 युनिट कन्झ्युम केल्यानंतर तुमचं टोटल झालं 63. 5th युनिट तुम्ही कन्झ्युम केलं 67. ओके, परत एकदा हा डाटा बघा तुम्ही. मागे आपण टोटल युटिलिटीमध्ये जो स्टडी केलेला आहे, हा व्यवस्थित एकदा डाटा स्टडी करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टोटल युटिलिटी कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, सी, तर मार्जिनल युटिलिटीवरती या ठिकाणी आपल्याला फोकस करायचं आहे.
तर तुम्हाला एक युनिटमधनं 20 इतकं मिळालं, त्या ठिकाणी मार्जिनल युटिलिटी 20च येईल. का 20 येईल? कारण या ठिकाणी शेवटचा युनिट हा एकच आहे, फर्स्ट युनिट हा देखील एकच आहे. त्यामुळे मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय असतं, तर आपल्याकडे ॲडिशनल युनिटमधनं मिळालेलं सॅटिस्फॅक्शन. या ठिकाणी ॲडिशनल युनिटचा प्रश्नच येत नाही, एकच युनिट आहे आणि त्यातनं मिळालेली युटिलिटी 20 आहे. इट मीन्स मार्जिनल युटिलिटी ही 20च होऊन जाईल. राईट, क्लिअर आहे या ठिकाणी? 1 सेकंड. ओके, नाव सी सेकंड युनिट. ओके, तर एका युनिटने तुम्हाला किती दिलं? 20 इतकं दिलं. जेव्हा तुम्ही सेकंड युनिट खाल्लात तेव्हा तुम्हाला काय झालं, मिळाले या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन 38. ओके, या ठिकाणी पहा की मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय आहे, डेफिनेशन काय सांगते आपल्याला मार्जिनल युटिलिटीचं. तर पहा की टोटल युटिलिटीमध्ये जेव्हा एक ॲडिशन होतं, एक ॲडिशनल जो फॅक्टर तुम्ही त्यानंतर एक ॲडिशनल युनिट तुम्ही कन्झ्युम केला, त्यातनं मिळालेलं सॅटिस्फॅक्शन जे असतं ते म्हणजे काय असतं, मार्जिनल युटिलिटी. राईट, काय सांगतं आपलं डेफिनेशन? युटिलिटी डिराइव्ड फ्रॉम ॲन ॲडिशनल युनिट इज अ मार्जिनल युटिलिटी. तर या ठिकाणी ॲडिशनल युनिट काय आहे? सेकंड युनिट जे तुम्ही खाल्लं किंवा कन्झ्युम केलं, त्या सेकंड युनिटमधनं तुम्हाला किती मिळाली? तर 38मधनं तुम्ही पहिल्या युनिटचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते लेस कराल तर तुम्हाला मार्जिनल युटिलिटी या ठिकाणी मिळेल. येते लक्षात? म्हणजे फर्स्ट युनिटमधनं मिळालेलं सॅटिस्फॅक्शन होतं 20. सो 38 मायनस 20 इज इक्वल टू 18. तर हे असेल आपलं मार्जिनल युटिलिटी. नाव कम टू द थर्ड युनिट. ओके, या ठिकाणी तुम्ही किती युनिट कन्झ्युम केलेले आहेत? 3 युनिट कन्झ्युम केलेले आहेत. फर्स्ट युनिटमधनं तुम्हाला 1 सेकंड या ठिकाणी हे क्लिअर करते. ओके, तर फर्स्ट युनिटमधनं तुम्हाला किती सॅटिस्फॅक्शन मिळालं? 20. सेकंड युनिटमधनं तुम्हाला किती झाले? 2 युनिट या ठिकाणी कन्झ्युम केल्यानंतर झाले 38. ओके, म्हणजे काय, तर 2 युनिटचं सॅटिस्फॅक्शन होतं 38 इतकं. जेव्हा तुम्ही थर्ड युनिट खाल्ला, त्या ठिकाणी कन्झ्युम केला, तेव्हा तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं 53. येते लक्षात? म्हणजे या 53मधनं पूर्वीच्या 2 युनिटचं जर तुम्ही युटिलिटी लेस केलं म्हणजे 53 मायनस 38, तर तुम्हाला थर्ड युनिटमधनं मिळालेली युटिलिटी या ठिकाणी काढता येईल. म्हणजे काय, 53 मायनस 38 इज इक्वल टू 15. तर 15 ही जी आहे ती युटिलिटी थर्ड या युनिटमधनं मिळालेली आहे. या ठिकाणी 3 युनिट आहेत. या 3 युनिटमधलं ॲडिशनल युनिट म्हणजे काय, तर शेवटचं युनिट जे तुम्ही कन्झ्युम केलं ते. तर या शेवटच्या युनिटमुळे जी आपल्याला युटिलिटी मिळाली ती काय असते, मार्जिनल युटिलिटी. द सॅटिस्फॅक्शन ऑर द युटिलिटी डिराइव्ड फ्रॉम ॲन ॲडिशनल युनिट. या ठिकाणी 3 युनिटमध्ये ॲडिशनल युनिट कोणता आहे, जो लास्टली तुम्ही कन्झ्युम केला तो. त्यातनं मिळालेली जी युटिलिटी असते त्याला काय म्हटलं जातं, मार्जिनल युटिलिटी. ओके, अशा पद्धतीने तुम्ही जर 1 बाय 1 पूर्ण स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की 67 मायनस 4 युनिट्सपासून मिळालेली युटिलिटी म्हणजे 67 ही या ठिकाणी 5th युनिटमुळे मिळालेली युनिट. या ठिकाणी टोटल 5 युनिट्समुळे मिळालेली युटिलिटी किती आहे, 67. त्यातनं तुम्ही पूर्वीच्या 4 युनिटची युटिलिटी लेस केला तर तुम्हाला मिळून जाईल मार्जिनल युटिलिटी. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, मार्जिनल युटिलिटी कॅल्क्युलेट करू शकतात. ओके, तर हे खूप इझी आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी अंडरस्टँड करायचं आहे मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय, टोटल युटिलिटी म्हणजे काय. याचा पुढे तुम्हाला काय करायचं आहे, यूज करायचं आहे टू स्टडी द लॉ. ओके, आता लॉ कुठले कुठले आहेत मी सांगितलं होतं तुम्हाला. कार्डिनल ॲप्रोच एक आहे आपल्याकडे आणि ऑर्डिनल ॲप्रोच आहे. राईट, या दोन्ही ॲप्रोचेसनुसार तुम्हाला वेगवेगळे लॉ स्टडी करायला मिळणार आहेत जे आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ओके, सी लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत व्हेरी इम्पॉर्टंट लॉ विच इज लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ओके, तर डिमिनिशिंगचा अर्थ काय होतो, कमी कमी होत जाणे.
येते लक्षात. डिमिनिशिंगचा अर्थ काय होतो तर कमी कमी होत जाणे. म्हणजे काय तर कुठल्याही युनिटपासून मिळालेलं सॅटिस्फॅक्शन हे काय होत असतं, जसे तुम्ही युनिट्स हे जास्तीत जास्त कन्झ्युम करत जाल तसं तसं त्यातनं मिळणारी युटिलिटी ही काय होत जाते, डिमिनिश होत जाते, कमी कमी होत जाते. तर हा लॉ या ठिकाणी तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्या अगोदर तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की हे कुठल्या ॲप्रोचनुसार आपण स्टडी करतो आहोत. ओके, तर याचा ॲप्रोच आहे कार्डिनल ॲप्रोच. ओके, कार्डिनल ॲप्रोच हा कोणी दिलेला आहे, क्लासिकल इकॉनॉमिस्ट अल्फ्रेड मार्शल. म्हणजे काय तर हा जो ॲप्रोच आहे तो क्लासिकल ॲप्रोच आहे, हा अल्फ्रेड मार्शल यांनी दिलेला आहे. आणि आपण यामध्ये लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी स्टडी करतोय आणि लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी स्टडी करणार आहोत. तर या ॲप्रोचनुसार या ठिकाणी युटिलिटी कॅन बी मेजर्ड. ओके, म्हणून या पूर्ण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीमध्ये तुम्ही पाहणार आहात की या ठिकाणी आपण काय करतो आहोत तर लॉ आपला जो युटिलिटी आहे तो या ठिकाणी मेजर करणार आहोत. ओके, सो युटिलिटी इज मेजरेबल अंडर कार्डिनल अप्रोच अँड कार्डिनल अप्रोच इज गिवन बाय अल्फ्रेड मार्शल and law of diminishing marginal utility comes under this approach. Okay, तर या ठिकाणी पाहू आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. सो हा जो लॉ आहे तो कोणी दिलेला आहे, HS गोसेन. ओके, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा लॉ कोणी दिलेला आहे, HS गोसेन यांनी दिलेला आहे. अँड ऑल्सो कॉल्ड ॲज फर्स्ट लॉ ऑफ गोसेन. तर गोसेन यांचे खूप सारे लॉज असतील, त्या लॉमधला हा जो लॉ आहे तो फर्स्ट लॉ आहे. आणि याला पॉप्युलर म्हणजे जास्तीत जास्त करून याला कुठल्या नावाने म्हटलं जातं तर फर्स्ट लॉ ऑफ गोसेन यानेच या ठिकाणी कॉल केलं जातं, किंवा दिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्स्ट लॉ ऑफ गोसेन. ओके, युटिल्स काय आहे तर हे या ठिकाणी युनिट आहे युटिलिटीचं, राईट. तर तुम्ही या ठिकाणी जिथे काही युटिलिटी मेजर करणार आहात तर त्यासाठीचं जे मोजमाप या ठिकाणी आहे, प्रमाण या ठिकाणी आहे, तर ते जे युनिट आहे ते कोणतं आहे तर युटिल्स हे युनिट या ठिकाणी तुम्हाला यूज करता येईल. ओके, सी द स्टेटमेंट ऑफ दिस लॉ. During the course of consumption, as more and more units of a commodity are used, every successive unit gives utility with a diminishing rate. What it says, during the course of consumption, as more and more units of a commodity are used, every successive unit gives utility with a diminishing rate, provided other things remaining the same although the total utility increases. ओके, तर हे जे स्टेटमेंट आता मी रीड केलं ते स्टेटमेंट कोणी दिलेलं आहे, मिस्टर गोसेन यांनी दिलेलं आहे. त्यांच्या स्टेटमेंटनुसार काय तर जेव्हा तुमचं जे काही कोर्स ऑफ कन्झम्पशन चालू असेल, म्हणजे की जो काळ आहे ज्या काळामध्ये तुम्ही कन्झम्पशन करताय त्याच काळामध्ये आपण हे स्टेटमेंट यूज करू शकतो. इट मीन्स दॅट की तुम्ही दिवसभरामध्ये जर चपाती खात असाल, म्हणजे जे एक्झाम्पल दिलं होतं की तुम्हाला भूक लागते दिवसभरातनं 3 टाईम तुम्ही जेवण करत आहात आणि तिन्ही टायमिंगचं जे जेवण आहे तुमचं ते टोटली तुम्ही या ठिकाणी घेऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही हा लॉ स्टडी करत असाल डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचा, तर तुम्हाला कोर्स ऑफ कन्झम्पशन जे आहे त्याचा जो काळ आहे तो एकाच टायमिंगला कन्झ्युम करण्याचा असला पाहिजे. म्हणजे की तुम्ही जर चपाती खाण्याचं काम करत असाल तर एका चपातीनंतर लगेचच तुम्ही दुसरी चपाती खाताय, त्यानंतर तिसरी, चौथी, जोपर्यंत तुम्ही खाताय हा जो कोर्स ऑफ कन्झम्पशनचं जे ॲक्शन आहे, कोर्स ऑफ ॲक्शन आहे तुमचं, ते एकाच टायमिंगचं असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही सकाळच्या टायमिंगमध्ये त्या ठिकाणी कन्झम्पशन करत असाल आणि परत रात्रीच्या टायमिंगमध्ये कन्झम्पशन करत असाल तर या दोन्ही वेगवेगळ्या टायमिंगचं एकाच वेळेला तुम्ही स्टडी करून डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी स्टडी करू शकत नाही. इट मीन्स दॅट ड्युरिंग द कोर्स ऑफ ॲक्शन किंवा ड्युरिंग द कोर्स ऑफ कन्झम्पशन, ॲज मोर अँड मोर युनिट्स ऑफ अ कमोडिटी आर यूज्ड, इट मीन्स दॅट की तुम्ही एकापेक्षा जास्त युनिट या ठिकाणी यूज करत असाल, एव्हरी सक्सेसिव्ह युनिट गिव्ज युटिलिटी
ओके, प्रत्येक जे युनिट तुम्ही कन्झ्युम करत असाल त्या प्रत्येक युनिटमधनं कन्झम्पशन तुम्हाला त्या प्रत्येक कन्झम्पशनमधनं युटिलिटी मिळत आहे, सॅटिस्फॅक्शन मिळत आहे विथ अ डिमिनिशिंग रेट. परंतु तो जो रेट असणार आहे त्यातनं मिळणाऱ्या युटिलिटीचा तो डिमिनिशिंग असेल, म्हणजे कमी कमी होत जाणारा असेल. प्रोव्हाइडेड अदर थिंग्स रिमेनिंग द सेम ऑल्दो द total utility increases. ओके, अदर थिंग्स रिमेनिंग द सेम इट मीन्स दॅट की जे कन्झम्पशन, ज्या वस्तूचं कन्झम्पशन तुम्ही करत आहात ती वस्तू किंवा त्याची क्वालिटी, त्याचं टेस्ट, त्याचा शेप हा समान असला पाहिजे, त्यामध्ये कुठलाही चेंज होता कामा नये. फॉर एक्झाम्पल, मी आता जे एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला चपातीचं, किंवा या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ ॲपल. ओके, तर तुम्ही खूप जास्त हंग्री आहात आणि तुमच्यासमोर आहेत 5 ॲपल आणि तुम्हाला ते कन्झ्युम करायचे आहेत, त्या हेतूने तुम्ही घेताय. येते लक्षात. तर प्रत्येक ॲपलचा शेप सेम असला पाहिजे, त्याची टेस्ट, त्याचा प्रेफरन्स जे आहे, म्हणजे तुमच्यामध्ये जो इंटरेस्ट होता तो तसा असला पाहिजे. इट मीन्स दॅट जर एखादा ॲपल हा दुसऱ्या ॲपलपेक्षा टेस्टनी वेगळा असेल, एखादा कच्चा असेल आणि दुसरा जास्त टेस्टी असेल, इट मीन्स दॅट की त्यामध्ये जर चेंज होत असेल तर ॲटोमॅटिकली तुमच्या कन्झम्पशनमध्ये चेंजेस होणार आहेत. तर हे फॅक्टर्स हे रिमेनिंग द सेम असले पाहिजेत, म्हणजे यामध्ये चेंज होता कामा नये. येते लक्षात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कन्झम्पशन करत असाल तर एकापेक्षा जास्त युनिट कन्झ्युम करत असताना प्रत्येक युनिटमधनं मिळणारी युटिलिटी ही काय होत जाईल, तर कमी कमी होत जाईल. ओके, in the words of Marshall. So what Marshall says here, the additional benefit which a person derives from a given increase of his stock of things diminishes with the every increase in a stock that he already has. ओके, तर यांनी देखील हेच सांगितलेलं आहे की तुम्ही जे वस्तू किंवा तुम्ही जी गोष्ट कन्झ्युम करत असाल तर त्या स्टॉकमध्ये जर तुम्ही इन्क्रीज करत असाल तर त्यातनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते कसं होत जाईल, डिमिनिश होत जाईल, कमी होत जाईल. ओके, तर हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ की सगळ्यात आवडता पदार्थ आपला किंवा सगळ्यात टेस्टी पदार्थ आपल्यासाठी काय आहे, तर पाणीपुरी. राईट, तुम्हाला भूक लागलेली असताना तुम्ही पाणीपुरी कन्झ्युम करत आहात, पाणीपुरी त्या ठिकाणी काय करत आहात, तर त्या खाण्याचं काम करत आहात. सॉरी, त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा फर्स्ट प्लेट ऑफ पाणीपुरी, ओके, पहिला प्लेट तुम्ही पाणीपुरीचं त्या ठिकाणी कन्झ्युम केलं तर तुम्हाला भूक जास्त लागलेली होती. विथ दॅट की ते तुमचं आवडतं पदार्थ आहे, तुमच्यासाठी आवडतं डिश आहे, त्यामुळे तुम्ही ते पूर्ण प्लेट काय करणार आहात, त्या ठिकाणी फिनिश करणार आहात विथ ग्रेट इंटरेस्ट. ओके, म्हणजे तुमची जी एक्सपेक्टेशन आहे त्या फर्स्ट प्लेट ऑफ पाणीपुरी तर ते जास्त होते, त्यामुळं त्यातनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे, जी युटिलिटी आहे ती देखील खूप जास्त होती. राईट, त्यानंतर तुम्हाला अजूनही भूक तुमची पूर्णपणे संपलेली नाही, त्यामुळे तुम्ही परत एक प्लेट ऑर्डर केलं तर ती देखील सेम डिश आहे, पाणीपुरीच आहे, सेम टेस्ट आहे, त्या पाणीपुरीचा शेप देखील सेम आहे, पाणीपुरीचा रंग सेम आहे, पाणीपुरीची टेस्ट सेम आहे. इट मीन्स दॅट की फर्स्ट पाणीपुरीचं प्लेट आणि सेकंड दोन्ही सेम आहे, या ठिकाणी कसलाही चेंज झालेला नाही. बट फर्स्ट प्लेटमधनं मिळणारे जे सॅटिस्फॅक्शन होतं किंवा फर्स्ट प्लेटमधनं मिळालेली जी युटिलिटी होती तेवढीच युटिलिटी ही सेकंड प्लेट ऑफ पाणीपुरीमधनं मिळेल का, तर नाही. फर्स्ट प्लेटमधनं मिळालेली युटिलिटी जी असेल ती हाय असेल, त्याच्यापेक्षा कमी युटिलिटी तुम्हाला सेकंड प्लेटमधनं मिळेल. तरीसुद्धा तुमचं पोट नाही भरलं, बट इच्छा पण नाही झाली, आणखीनही इच्छा आहे तुमची पाणीपुरी खाण्याची, तुम्ही थर्ड प्लेट ऑर्डर केलं. थर्ड प्लेटमधनं मिळणारी जी पाणीपुरी होती सेम रंग आहे, सेम शेप आहे, सेम टेस्ट आहे, सगळ्या गोष्टी सेम आहेत आणि त्यातली जी क्वांटिटी होती ती देखील सेम आहे. तर त्या थर्ड प्लेटमधनं मिळणारी जी युटिलिटी आहे ती सेकंड प्लेटमधनं मिळालेल्या युटिलिटीपेक्षाही कमी असेल, कारण या ठिकाणी तुमची भूकही कमी झालेली असेल आणि जी खाण्याची तीव्रता होती ते टेस्ट करण्याची, ते खाण्याची ती तीव्रता देखील तुमची कमी झालेली आहे. म्हणजे फर्स्ट प्लेटमधनं जेवढी युटिलिटी होती त्यापेक्षा कमी सेकंड प्लेटमध्येच झाली, सेकंड प्लेटमधनं थर्ड प्लेटपर्यंत आणखी कमी झाली. यानंतर सुद्धा तुम्ही फोर्थ प्लेट ऑर्डर केलं, या ठिकाणी तुमची भूकही संपली आहे, इच्छाही संपलेली आहे, तरीसुद्धा तुम्ही फोर्थ प्लेट ऑर्डर केलं.
तर या ठिकाणी जी युटिलिटी मिळेल ती निगेटिव्ह सुद्धा असू शकते. येते लक्षात. म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला बिलकुलच ते पाणीपुरी खाण्याची इच्छा होत नाही, कारण आता तुमचं पोटही पूर्णपणे भरलंय आणि त्याचबरोबर तुमची इच्छाही त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला त्या प्लेट खाण्याची इच्छा झाली, तुम्ही खाल्लात, बट त्यातनं मिळणारी युटिलिटी ही बिलकुलही सॅटिस्फॅक्टरी नाही. इट मीन्स दॅट या ठिकाणी युटिलिटी निगेटिव्हमध्ये जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला ते टेस्टी नाही लागत आहे किंवा तुमची इच्छा नाही होते. येते लक्षात. इट मीन्स दॅट की युटिलिटी ही अशी गोष्ट आहे, ती काय होते तर तुम्ही जास्तीत जास्त युनिट जेव्हा कन्झ्युम करू लागतात ती डिमिनिशिंग रेटनी प्रोव्हाइड होते. येते लक्षात. काय होतं या ठिकाणी तर युटिलिटी ही अशी गोष्ट आहे जी की तुम्हाला सेम पदार्थामधनं बट ते पदार्थ जास्तीत जास्त कन्झ्युम केल्यानंतर कमी कमी रेटनी प्रोव्हाइड होते. ओके. इट मीन्स दॅट the additional benefit which a person derives from a given increase of his stock of thing diminishes with the every increase in the stock. या ठिकाणी पाणीपुरीचा स्टॉक वाढत गेला बट युटिलिटी कमी होत गेलेली आहे. याच लॉला काय म्हटलं जातं, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. या ठिकाणी स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे, मार्जिनल युटिलिटी. आपण आता स्टडी केलेला आहे की मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय, जो शेवटचा युनिट असतो ज्याला तुम्ही ॲडिशनल युनिट म्हणता, त्या ॲडिशनल युनिटमधनं मिळालेली युटिलिटी म्हणजे असते मार्जिनल युटिलिटी. डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, जी काही ॲडिशनल युनिट आहेत त्यातनं मिळणारी युटिलिटी ही डिमिनिशिंग रेटमध्ये मिळते. येते लक्षात. तर आज आपण शिकला लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी.